विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे बरं का. दरवर्षी मुलांच्या ज्या चुका होतात, तुमच्या चुका मी होऊन देणार नाही. परत ती चूक नको आहे म्हणजे सांगतो. अरे काय होतं माहितीये का, की बोर्डची एक्झाम झाली, की तुम्हाला असं वाटतं, की बास आता 2-3 दिवस एन्जॉय करणार. जरा घरी जाऊन येतो वगैरे. नाही, बिलकुल नाहीये. सी होईपर्यंत आराम करायचा नाहीये. बरं गेल्या वर्षी मग असं काही घडलं होतं का? चांगल्या गोष्टी काय आहेत का? आहेत ना. माझ्याकडे अशी मुलं होती, की ज्यांनी दिवाळीत सुद्धा सुट्टी घेतली नव्हती. तर असे पण थर्ड क्लास नमुने पण होते, की ज्यांना कायम सुट्ट्याच पाहिजे होत्या म्हणे. हो ना, खूप खराब शब्द वापरलाय मी. असं नाही बोलायला पाहिजे. पण बोललंच पाहिजे या मुलांबद्दल, की ज्यांना आई-वडिलांच्या कष्टाची जाण नाही त्यांना काय म्हणायचं सांगा बघू? ज्यांना सतत घरी जायचंय. घरी जाऊन तर कुठे घरातल्या जवळ असतात ते. त्यांच्या मित्रांच्यावर त्यांना फिरायचं असतं बाळांनो, दुसरं काय नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक चांगले स्टुडंट आहात. हा व्हिडिओ बघताय, तर तुम्हाला माझ्याकडून काही चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत. काही प्लॅन तुम्हाला द्यायचे आहेत. पुढच्या 1 महिन्यात काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही बिलकुल नाही केल्या पाहिजेत. सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. काही कठोर शब्द येतील, काही तोंडातून चुकीचे शब्द जातील, त्याबद्दल मी अगोदर तुमची माफी मागतोय लक्षात घ्या. पण बाळांनो, तुम्ही खूप लहान आहात. तुम्ही पुढचे जे 30 दिवस आहेत, 30 पण कुठे रे आता 40 तरी कुठे रे बाळांनो, 20-25 दिवस. मग या 30 दिवसातच 30च म्हणूया आपण जरा म्हणायला पण मला बरं वाटतंय म्हणूया आपण. तर मी तुम्हाला सांगतो याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, की तुम्ही काय केलं पाहिजे, की रात्री झोपतानाच नेक्स्ट डेचं टार्गेट फिक्स केलं पाहिजे. हो, की उद्या मला कोणते टॉपिक करायचे आहेत. मला त्यात डिस्ट्रॅक्शन नको आहेत. ठरवून हेच टॉपिक करायचे आहेत. हेच टॉपिक करायचे आहेत. ओके, बरं. हे टॉपिक करत असताना मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स प्रत्येकाचा एक-एक टॉपिक हा व्हायलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. हो, इथे मला कुठल्याच गोष्टीला वेळ नाहीये. मला बर्थडे सेलिब्रेशनला जायचं नाहीये कुठं. हो, मला आता आर्ट्स, कॉमर्सच्या मुलांना सी असते की नाही मला माहीत नाही बरं का. आर्ट्सच्या मुलांना कुठेतरी सी मग तुमचे 10वीतले मित्र भेटतील. ते लाईफ एन्जॉय करत असणार आहेत लक्षात घ्या आता, की पहाटे उठून क्रिकेट खेळायला जाणं. अरे, सकाळी पहाटे क्रिकेट खेळणारी मुलं भरपूर असतात. ते झालं की स्विमिंग, एन्जॉय सगळं मस्त चाललं असणार आहे. आपल्याला त्या गोष्टीसाठी वेळ नाहीये, नाहीये. डायव्हर्ट होऊ नका. मी तुम्हाला मग 3-4 वर्षापूर्वीचं एक उदाहरण देतो. मुलाचं नाव नाही सांगत. सेम असंच जुने मित्र भेटले की काय सोडूनच दिला होता क्लास. पालकांना मी बोलवून घेतलं आणि 1 महिन्यासाठी मी त्याला आमच्याच क्लासमध्ये अक्षरशः ना डांबून ठेवलं होतं म्हणूया आपण. पालकांना सांगितलं होतं, सकाळी 6:00ला इथे यायचं घरी घेऊन जायचं. असा 1.5 तासात आवरून तो आला पाहिजे. मग पालक दिवसातून 4 चकरा मारत होते. सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा डबा, संध्याकाळचा ब्रेकफास्ट, रात्रीचा डबा. पण इथून सोडणार नाही. क्लासमध्ये बसूनच अभ्यास करायचा माझ्या समोरच. काय झालं? टॉपचा रिझल्ट लागला. ओके, व्ही-जे-टी-आय मधून इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. बेस्ट अशी प्लेसमेंट मिळाली. मी तुम्हाला सांगू का? या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. पण हे वेळ का येऊन देताय तुम्ही? नका येऊन देऊ. मनातून तुमच्यातून आतून येऊ देत. तुमच्यातून येऊ देत लक्षात घ्या, की मला वेळ वाया घालवायचा नाहीये. एक-एक क्षण महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगू का, की बघितले मी बरीचशी मुलं बरं का, की त्यांना असं वाटतं, की "अरे नाही, मी रात्रभर जागून अभ्यास केलाय. मी आता निवांत जरा राहणार." नाही. दिवसात ना 3 टॉपिक फिनिश करून काय खेळायला जायचं नाहीये आपल्याला. सतत मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही 3 टॉपिक कंप्लीट कराल ना, ॲट एनी कॉस्ट या टॉपिकवरच्या टेस्ट व्हायलाच पाहिजे. हो, ॲट एनी कॉस्ट या टॉपिकच्या टेस्ट व्हायलाच पाहिजेत. मॅथ्स, मॅट्रिक्स आहे. एरिया अंडर कर्व्ह आहे. त्याच्यानंतर सांगतो डेफिनाइट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन ह्या सगळ्यांचे शॉर्टकट्स रोज रिवाईज व्हायला पाहिजे. रोज. वेक्टर चॅलेंजिंग प्रश्न आहे. थिंकिंग करावं लागतंय, विचार करावा लागतोय. लेंदी क्वेशन्स आहेत. रोज 5 क्वेशन घ्या ना. घ्या ना रोज 5 क्वेशन. काय अवघड आहे सांगा बघू? मी तुम्हाला सांगतो पाहिजेतच 5 प्रश्न तर ते लिहून काढा. हे लिहून काढा. याच्या नोट्स बनवा. कारण वेक्टर, लाईन प्लेन मला रोज प्रश्न हवे आहेत. मग एक काम करूया करायचं चला. चला एक फिक्स आपलं टायटल्स ठरवूया. वेक्टर, लाईन, प्लेन. फक्त 2 प्रश्न. डेली टार्गेट, डेली टार्गेट, डेली शॉर्टकट्सची रिव्हिजन. होय, डेली. डेली नेम रिएक्शन्स करायच्या. किती नेम रिएक्शन्स आहेत रे? किती आहेत? मी तुम्हाला सांगतो. अमन देसाई आमच्या क्लासमध्ये टॉपर आहे बरं का. वन ऑफ द टॉपर आहे. टॉपरच आहे. तो मला काल म्हणला हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर, "सर तुम्ही आमची ऑर्गॅनिकची रिव्हिजन घ्या ना. तुम्ही छान रिव्हिजन घेताय. मग आमचा अभ्यास होतोय." सिरियसली बाळांनो, की ऑर्गॅनिकचे तोंडी प्रश्न आहेत. हो, मी घेईन. तुमच्यासाठी पण मी रिव्हिजन घेईन लक्षात घ्या. नक्की YouTubeसाठी मी करेन. पण तुम्हाला मी हे जे टार्गेट देतोय ना, हे डेली टार्गेट आहे रे बाळांनो. 3-4 टॉपिक कंप्लीट केले, की तुम्हाला हे सगळं करायचंच आहे. शॉर्टकट्स करायचेच आहेत. हे करायचंच आहे आणि हे करत असताना इथले एक-एक टॉपिक होतायत ना आपले, टेस्ट होतायत. पण त्याचबरोबर 8 मार्चला मी फुल लेंथ ठेवली होती, अजून फ्री आहे. ओके, द्या ना.
त्याच्यानंतर 5-6 दिवसांनी पुन्हा एक फुल लेंथ टेस्ट आहे. पुन्हा 5-6 दिवसांनी फुल लेंथ टेस्ट आहे. डेली शेड्यूल जे आपलं आहे त्याच्यानुसार मी फुल लेंथ टेस्टचं शेड्यूल पण तुम्हाला प्रोव्हाईड करेन. पण बाळांनो, बाळांनो तुम्ही केव्हापासून करणार आहे अभ्यास? तुम्ही केव्हापासून करणार? मी तुम्हाला सांगतो म्हणजे मला मला दिवसाचं टार्गेट माझं कंप्लीट करणं आणि त्यात कमीत कमी 3 ते 4 टॉपिक असणं. मग त्याचबरोबर रोजची रिव्हिजन वेगळी. वेक्टर, लाईन, प्लेन 2-2 प्रॉब्लेम, शॉर्टकटची रिव्हिजन वेगळी करायची आहे मला. मग त्याचबरोबर मला रोज वायवा सीरीजचे 2 टॉपिक किंवा 2 ते 3 व्हिडिओ तर करायचे रे. 2 to 3 व्हिडिओज. त्याची रिव्हिजन करायची आहे मला. वायवा सीरीजची लक्षात घ्या, की वायवा सीरीज केमिस्ट्रीमध्ये मी 26 व्हिडिओज अपलोड केलेत. करा ना त्याची रिव्हिजन. त्याच्या बाहेरचे प्रश्न येणारच नाहीयेत. ओके. प्रचंड लोड आहे. कधी-कधी व्हिडिओ अपलोड करायचा राहतोय माझ्याकडून. त्याच्याबद्दल सॉरी बरं का बाळांनो. पण व्हिडिओ तुम्हाला मिळतच राहणार आहेत हे लक्षात घ्या. बरं. मग हे सगळं मी करतोय, मग मला रिझल्ट मिळेल का? ती शंका सुद्धा मनात ठेवू नका. एवढं प्रामाणिकपणे तुम्ही जर केलं तर का नाही रिझल्ट मिळणार? मी तुम्हाला सांगतो क्लिअरली मला ॲट एनी कॉस्ट 5:30 ला तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. चला तुमच्यासाठी 6 वाजता अभ्यासाला सुरुवात व्हायलाच पाहिजे. पहिलं जे सेशन आहे ते 8:30 पर्यंत कंटिन्यू राहायला पाहिजे. 6 to 8:30 होय. आणि 6 ला अंघोळ करून आवरूनच बसायचं लक्षात घ्या आणि गार पाण्यानं अंघोळ करायची. गार पाण्यानं उन्हाळ्यात म्हणूया आपण. काय फरक पडत नाही. काय तुम्ही आजारी वगैरे पडत नाही लक्षात घ्या. ओके. मग हे 8:30 ते 9 एवढा अर्धा तासच वेळ आहे तुमच्याकडं. अर्धा तासच वेळ आहे. त्यात तुम्ही खाऊन घ्या. घरून काय आणलं असेल किंवा घरातच असेल तर आईने तुमच्यासाठी काही केलंच असेल. मग त्याच्यानंतर ॲट एनी कॉस्ट 9 ते 12 3 तास उठायचं नाहीये जाग्यावरून. 3 तास कंटिन्युअसली अभ्यास पाहिजे. इथं मला वॉशरूम ब्रेक सुद्धा नकोय. घ्या बरं का रे बाळांनो, तसं हे करू नका बरं का. पण 9 ते 12 तुम्हाला सीईटीचा पेपरचं शेड्यूल असतं. तर तुमचं बॉडी क्लॉक असं ॲडजस्ट करा, की यात ब्रेक नकोच आहे तुम्हाला. बघा मी काय सांगतोय ते. बरं त्याच्यानंतर तुम्हाला अर्धाच तास जेवायला वेळ आहे. होय, अर्धाच तास वेळ आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 1:45 पर्यंत सव्वा तासाचा वेळ देतोय. त्यात मॅथ्सचे फॉर्म्युले रिवाईज करा, वेक्टर लाईन प्लेनचे चॅलेंजिंग प्रश्न सोडवा. तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्रेक देतोय 15 मिनिटाचा. 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर नॉन स्टॉप मला 3 तासाचा अभ्यास हवाय. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला अर्ध्या तासाचा वेळ देतोय 5:30 आणि 5:30 नंतर 8, 8:30 वाजेपर्यंत पुन्हा 3 तासाचा अभ्यासाला 3 तास वेळ पाहिजे. 8:30 नंतर 9 वाजेपर्यंत तुम्हाला अर्धा तास जेवायला वेळ आहे आणि 9 नंतर रात्री 10:30 पर्यंत अभ्यास करा बास. तुम्ही म्हणाल, "सर वेड लागलंय का? एवढा कोणी केलाय का अभ्यास?" ह्याच्यापेक्षा जास्त मुलं अभ्यास करतायत. हो. रात्री पण जातायत, पहाटे पण उठतायत. तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा जास्त मुलं अभ्यास करतायत. कोण आहेत ते? टॉप 1 पर्सेंटाइल मधली मुलं आहेत. ओके. इक्वेशन एक्स चॅनलवर जावा. सरांनी रिझल्ट डिस्प्ले केलेत. कायम तुम्हाला अमन देसाई दिसेल टॉप 1-2 मध्ये. बाकीचे कुठे आहेत? बाकीचे करत नाहीयेत. करत नाहीयेत. माझ्या ऑफलाईनच्या ऑलमोस्ट सगळ्या टॉपरनी तो कोर्स घेतलाय. पण टेस्ट सुद्धा देण्यात चालढकल करतायत मुलं. सी-एचची कारणं देतायत, आय-टीची कारणं देतायत. मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला सी सारखं कॉलेज असं मिळत नाही रे बाळांनो. काहीतरी त्याग लागतो, त्याग. झोपून नाही मिळणार लक्षात घ्या. हो, मी काल रात्रभर अभ्यास केलाय. मी आता झोपणार. माझं डोकं दुखतंय, मी झोपणार. मी असे हॉस्टेलची भरपूर मुलं बघितलेत गेल्या वर्षी. निवांत झोपायचं आणि मी गेल्यावर विचारायला, "काय? डोकं दुखतंय सर." नाटकं दुसरी, काय नाही. रिझल्टमध्ये कळालंच ना मग. फ्लॉप होता शो. ज्यांनी केलं त्यांचाच रिझल्ट लागला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. मी अतिशय कठोरपणे आता हे 2 शब्द बोलतोय. काय? की हे पाहिजे, हे फॉलो केलं पाहिजे आणि हे बाळांनो तुमच्याकडे माझा रँकर्स कोर्स असेल, व्हिजन बॅच असेल, तर बाळांनो तुम्हाला ना एक 30 डेज क्रॅश कोर्स म्हणून एक फोल्डर दिलंय. त्यात टाईम टेबल दिलंय. रोज काय-काय करायचंय ते. 3-3 टॉपिक घ्या ना कुठले पण टॉपिक 3. करा ना सुरुवात. डे 1 ला टेस्ट दिली असेल, डे 2, डे 3, डे 4 करणारी मुलं करतायत रे आणि न करणारी वेळ वाया घालवतायत आणि ती मुलं चुकतायत. ती मला फॉलो करत नाहीत ही सगळ्यात मोठी चूक आहे. मी तुम्हाला सांगतो, अरे तुमचं बेसिक नाहीये, काय लाईव्ह लेक्चरचा उपयोग होणार नाहीये. हां, जोशी सरांचं लेक्चर बघायचं आहे ना, तो टॉपिक करा. सरांनी टाईम टेबल दिले तुम्हाला. लाईव्ह सरांचं लेक्चर तिथं तर कुठं आहे? सकाळी कमीच मुलं दिसतायत मला. जेवढी पण दिसत नाहीयेत. का? उठायचं होत नाहीये का? सर एवढे पहाटे-पहाटे व्हिडिओ अपलोड करतायत. लाईव्ह घेतायत लेक्चर. तर तुम्हाला ते जमलं पाहिजे बघायला. ते लाईव्ह लेक्चर अटेंड करायच्या अगोदर आदल्या रात्री त्या टॉपिकचे सगळे फॉर्म्युले केले पाहिजेत. अर्धवट ज्ञान नकोय. घातक आहे ते. तुम्ही स्वतःहून तयारी करून मग लेक्चर अटेंड करा. मग कसं कॉन्फिडन्स येतोय बघा. अरे, तुम्हाला नुसतं लाईव्ह लेक्चर बघायचंय आणि नोट्स बनवायच्या. डेकोरेशन काही उपयोग नाहीये. आणि रोज रोज 400 एमसीक्यू, 500 एमसीक्यू सॉल्व्ह नाही करायच्या बाळांनो. ती कन्सेप्ट जमली पाहिजे तुम्हाला. होय आणि त्यातले ना मग कसं आहे
आपल्या जर रँकर्स कोर्स असेल तर आपले व्हिडिओ मोर दॅन सफिशियंट आहेत. मग जर ते तुम्ही बघत नसाल तर काही उपयोगाचं नाही हां, लक्षात घ्या. तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स बघायचेच आहेत आणि माझे रेकॉर्ड लेक्चर्स बघायचे ना, तर क्वेश्चन आन्सर लिहित बसू नका. ती चूक करू नका तुम्ही. आता वेळ कमी आहे. आता फक्त फॉर्म्युला लिस्ट तयार करा. आता ज्याच्याकडे अगोदरपासून कोर्स आहे त्यांच्या नोट्स तयार आहेत. मग त्याची रिव्हिजन करा. माझ्याकडे आता समोरच इथं नोट्स आहेत लक्षात घ्या. माझ्या 2-3 वर्षाच्या टॉपरचे म्हणूया आपण आणि त्या सगळ्या नोट्स अशा वह्या भरलेल्या आहेत लक्षात घ्या. एवढ्या-एवढ्या. माझ्या एका टॉपरचा फोटो आहे. तिची हाईट 5 फूट 6 इंच आहे आणि जमिनीपासून एवढ्या वह्या तिला असा हात ठेवलाय. एवढं कष्ट घेतलंय. एवढं कष्ट घेतलेत. हां, तेव्हा रिझल्ट लागणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? एन्जॉय करून रिझल्ट. हां, एन्जॉय. आता माझ्या हॉस्टेलमध्ये काही नमुने आहेत. त्यांना सकाळचा चहा लागतो, दुपारचा चहा लागतो. चहा पिण्यासाठी 1-1 तास ब्रेक घेतील. नाही. तुम्ही असा वेळ वाया घालवू नका. मी तुम्हाला सांगतो असं बिलकुल अलाउड नाहीये. बिलकुल म्हणजे बिलकुल नाहीये. पुन्हा ह्या चुका करू नका. ही वेळ पुन्हा येणार नाही बाळांनो, पुन्हा येणार नाहीये. म्हणजे डेली शेड्यूल रोज 3 टॉपिक, 3 टॉपिकच्या रोज 3 टेस्ट तर व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर वायवा सीरीज टार्गेट आणि मी तुम्हाला इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे, की हे टार्गेट रोज 2 क्वेश्चन करायचे आहेत आणि सगळ्यात इम्पोर्टंट हे असं शेड्यूल. सर्वांना पेटून उठा की हे करणारच सर मी. त्रास होईल सुरुवातीला, पुन्हा नंतर सवय लागेल. होय, सवय लागेल. इथं कुठं तुम्हाला झोपायला वेळ दिलाच नाहीये मी तुम्हाला. अर्धा-अर्धा तास वेळ देतोय फक्त. हां आणि इथं ग्रुप करून कुठे हिंडत बसू नका. आता हॉस्टेलवाल्या मुलांचा मोठा कार्यक्रम असतो. चला जेवायला जाऊया संध्याकाळी, चला सकाळी जेवायला जाऊया, चला चहा प्यायला जाऊया, चला ब्रेकफास्ट करायला जाऊया. नाही इंडिव्हिज्युअल तुझं तू एकटा अभ्यास करायचा आहे. दुसरं काही नाहीये लक्षात घ्या. ओके. खूप कठोरपणे बोललोय मी तुम्हाला. रिझल्टसाठी ते गरजेचं होतं बाळांनो. हे सांगितलेलं या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी फॉलो करा. मग रिझल्ट नाही लागला तर मला विचारा. हो, पण थांबा. काही करणार नाही तुम्ही आणि पुन्हा रिझल्ट लागणार नाही असं होईल. कळालं का? केला तर रिझल्ट लागणार लक्षात घ्या. केला तर लागणारच आहे रिझल्ट आणि तोही चांगला लागणार आहे समजून घ्या. ऑल द बेस्ट.